सर्व तंत्रज्ञान समन्वयक. यापूर्वी आपण पेस्ट आयडेंटिफिकेशन या ॲप्लिकेशनमध्ये जे आहे ते फोटो जे आहे ते कीड आणि रोगाचे सबमिट करत होतो या ठिकाणी प्लॉट म्हणजे पीक वगैरे निवडून. तर त्याच्याऐवजी आता आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जाऊन जे आहे ते आपल्याला महाविस्तार AI ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे महाविस्तार AI ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन केल्याच्यानंतर त्या ठिकाणी सगळी माहिती जी आहे ते आपल्याला डिटेल्स भरायच्यात आणि हे अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला आयडेंटिटी पेस्ट अँड डिसीजवर टच करायचं आहे. या ठिकाणी जी काही आपलं पीक असेल तर ते पीक निवडायचं आहे, त्याची पेरणीची किंवा लागवडीची जी काही तारीख असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी जी आहे ते निवडायची आहे. हे झाल्याच्यानंतर आपण डायरेक्ट कॅप्चर इमेज करू शकतो डायरेक्ट शेतामध्ये असाल तर, किंवा आपल्याकडं ऑलरेडी गॅलरीमध्ये फोटो असतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी जे आहे ते इथं निवडू शकतो. आता माझ्याकडे एक हेडस्मार्टचा फोटो आहे, हा निवडला, डन केलं आणि ॲनालाइज अँड सबमिट या पद्धतीनं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे आहे ते कीड किंवा रोग कुठला आहे हे सांगेल. आता इथं समजा ह्यांनी जे सांगतायत तर इथं काय सांगते की पेस्ट डिसीज फॉल आर्मी वर्म असं सांगत आहे, मात्र हे निरीक्षण जे आहे ते डायग्नोसिस जे आहे ते चुकलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण एक करू शकतो की एंटर फीडबॅकमध्ये जी काही करेक्ट जे उत्तर आहे तर ते आपण या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी देऊ शकतो. हे इनकरेक्ट अशा पद्धतीनं लिहून जे ॲक्च्युअल पेस्ट आहे किंवा डिसीज आहे तर त्याची माहिती आपण या ठिकाणी नोंदवून जे आहे ते हा सबमिट करू शकतो. तर आता हा हेडस्मार्ट आहे ज्वारीतला, तर हे आपण टाईप करून या ठिकाणी शेअर केलेलं आहे आणि हे सबमिट फीडबॅक अशा पद्धतीनं आपण हे सबमिट करायचं आहे. असे जास्तीत जास्त फोटो आपण शेअर केले तर बॅकएंडला हे इनपुट भेटेल आणि त्याच्यावर जे आहे ते मग प्रक्रिया करून आपल्याला जास्तीत जास्त ॲक्युरेसी मेंटेन करता येईल.